हा साधा बांबू दिसतोय ना, गावात 100 रुपयाला विकला जातो, पण प्रोसेस झाला तर प्रीमियम इंडस्ट्री बनतो. मेहनत गावात, पण पैसा कुठे जातो? कारण आपण बॅम्बू ग्रो करतो, पण ब्रँड बिल्ड करत नाही. कल्पना करा, हा बॅम्बू कट होतो, ट्रीट होतो, प्रेशरमध्ये कंप्रेस होतो आणि तयार होतात लक्झरी पॅनल्स, डिझायनर इंटेरियर्स, इको रिसॉर्ट मटेरियल्स आणि हाय व्हॅल्यू कन्स्ट्रक्शन प्रॉडक्ट्स. रॉ बॅम्बू, कमी मार्जिन, पण फर्निचर, चारकोल, पॅनल्स, ऍक्टिव्हेटेड कार्बन काही बदलतो. काही बॅम्बू बिझनेसेस लाखो तर काही कोटींचा मार्केट पकडतात. व्हॅल्यू एडिशन केल्यामुळे व्यवसायात वाढ होते आणि नफा सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो. जगाला प्लास्टिक रिप्लेसमेंट पाहिजे, इको मटेरियल्स पाहिजेत, ग्रीन प्रोडक्ट्स पाहिजेत. म्हणजे बॅम्बू फक्त गावाचा क्रॉप नाही, तो ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी आहे. जगाला प्लास्टिक रिप्लेसमेंट पाहिजे, इको मटेरियल्स पाहिजेत, ग्रीन प्रोडक्ट्स पाहिजेत. म्हणजे बॅम्बू फक्त गावाचा क्रॉप नाही, तो ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि बेस्ट पार्ट माहितीये, वेस्ट सुद्धा वेस्ट नाही. त्यातून चारकोल, बायोफ्युल आणि एक्स्ट्रा इन्कम मिळते. कोकण फक्त बॅम्बू विकणार नाही, And the Jaglutai. कोकण फ्युचर एक्सपोर्ट करेल. कॉमेंट करा बॅम्बू फ्युचर.